तो भेटणं आणि सेवा करणं म्हणजे हे काय साधा सोपा खेळ नाही बरं का. तेव्हा माझे आई वडील बी होते इथं. माझ्या जेव्हा पीडा लागली पाठीमागे तेव्हाच हे कोठ अजून आहे. इथं सुद्धा मी नवनाथ ग्रंथ वाचलेला आहे. 3-3, 4-4 पारायण केले बरं का. तेव्हा माझे आई वडील बी होते इथं. ते मला इथे घेऊन आले. जेव्हा मला त्रास होता तेव्हा मी गावातून प्रति यायचो. तेव्हा मला शांत लागले. गावामध्ये असल्यानंतर मला घरात होते. लक्ष द्या समोर. त्यांनी दाखवलं. डॉक्टर म्हटलं बा मी माणूस टेन्शन घेतो. मी तो नाही डॉक्टर साहेब, मी काय टेन्शन वगैरे काही घेत नाही, ते चिंता करत नाही काही. मग ह्यो त्रास त्याच्यापासूनच होतो. त्यांना का बाहेर वाढेल त्यांना काय माहिती. त्यांना फक्त काय जे त्रास होते ते सांगतात त्याच्यावर. बरं ठीक आहे. मग नंतर इथं मग नीट झालो. मग इथं समाप्ती केली सगळं वगैरे सगळं झालं. तेव्हाच रंजनाबाई सत्यभामा पण येत होत्या दर्शनाला. आणि बाई काय जास्त वेळ नव्हता. पहिले यादच आहे नवीन नवीन. मग त्याने थोडं कमी केलं माझं ते काम मध्ये आलं. मग मी आल्यानंतर मग इतका गवत होतं इथं त्या उमराच्या वाट्याजवळ बरं का. अशी उडी मारून ते वाट्यावर बसणं पाहिजे. छोटासा जमीन गेलो. मग ती बसाजवळ मी सेवा करतो. बाबा तिथं कोळे झालं होते. 1992 सालाची गोष्ट आहे. ते पण याद आहे. कधी कधी माझ्याकडे ते पण मुक्कामाला आले. आमच्या काय चटणी वगैरे असेल ते आम्हाला ते आमच्यासोबत जेवण आणि मुक्कामाला पण राहतं. कारण मला त्रास खूप होते बाहेर बाजूचं मी नीट झालेलो आहे. आणि मग सेवा लागली. पण काही वर्षानंतर मी शिरपूरला खेळा करत होतो महादेव. तेव्हा ते बाबा होते शेषराव महाराज. त्यांच्या जयंतीला वगैरे मी जातो. तर मग काही वर्षानंतर सेवा केल्यानंतर मग हे बाधा आपण माझा सेवा सोडली. बाधा सुरू झाली. मग नंतर मग पुढं झालं. मग त्याच्या काही वर्षानंतर मग मी सेवा सुरू केली बाबाच्या मंदिरावर. मग तिथे गेल्यानंतर मग ते आपल्याला महाप्रसाद मिळाले. महादेव प्रसन्न कसे झाले हा विषय चालला सांगा तर महत्वाचा म्हणतो. मग तिथे गेल्यानंतर मग बाधा गेली निघून. मग बाबा म्हणले तुम्ही आता दर्शन या शिरपूर. म्हणलं ठीक आहे बाबा येतो मी जाऊ तिथे. मग गेल्यानंतर त्यावेळेस वर्षी मग गेल्यानंतर महादेवचं मंदिर खाली सेवा होती. आता हे मंदिरानंतर शेतात बांधले त्यांनी. तर मग खाली मंदिर होतं. मग तिथं आम्ही ते कठड्यातून जातो दर्शन घ्यायचो बाबांचं. आणि त्या मंदिरावर गेल्यानंतर मग तिथं हवा हवाला येते म्हणजे सवारी आली आपण थोडक्यात म्हणतो. गेल्यानंतर मग ते बाजूला जे दत्ताचं मंदिर आहे तिथं छोटंसं. मग तिथे गेल्यानंतर मग ते बाबा साक्षात आले की आपला योग भक्त पसंत. बाबाला त्यांनी वचन दिलेलं होतं की बा आपलं भक्त मिळून द्या. ते ठीक आहे. त्याचं वचन झालेलं होतं. मग त्यात आम्ही आणि शिकायला त्यांच्या मंदिरावर सेवा करायला आणि राहिली. मग त्याच्यानंतर मग भगवंत आले साक्षात दत्ता महादेव याच अवतारात. जसं तुम्हाला फोटो दिसतं मावले त्या प्रकारचे भगवंत आहे बरं का. एवढं लक्षात ठेवा. ते डुप्लिकेट फोटो काढले नाही, कोणते काही लक्ष केले नाही, कोण काही चित्र काही जे सत्य सांगणं. बाजूला मग आम्ही तिथे गेलो तर दत्त मंदिरावर गेलो तर दर्शन घेतलं. मग तिथं बाजूला उभे राहिले दत्तान महादेव साक्षात. त्याने सांगितलं बाळा इकडे. मी जर थोड्या बाहेर ते फटक्यात होतो जर असं मला काही समजे ना ते सूचना लावतात. मामा आवाज वाढवून पुढे मग आवाज मग त्याने सांगता बाळा इकडे येतो. तर आमचे घरचे लोक म्हणले आपलं काय समजत नाही. ते म्हणे ते बाहेर तिने काय जाऊ नका म्हणे. कोणी बी काही सांग काही करेल तुम्हाला जाऊ नका पावते काय म्हणते तेपर्यंत मग गेलो. हा जोड मी ओळखला त्यांना. आपल्याकडे दिवस आहे. गेल्यानंतर मग त्यानं सांगितलं बा तुला प्रसादी. आता प्रसादी मला काय शब्द समजेल काय म्हणते भगवंताची. मग ते नाही आशीर्वाद. मग ते तसाच तुम्हाला चालले म्हणले कोण आहे काय भांगेर आपलं काही कळलं नाही. म्हणलं हां देवासारखं तिथेच ते फोटो पाहतो आपण तसं. ठीक आहे गेले. मग मी बाबाला प्रसंग सांगितलं ठीक आहे महाराज काय हरकत नाही. मग येतात पण ते प्रसादी पण मिळालं बा. मी माझी गुरु मानलेली एक मी ते बाबा त्यांना विचारली मला यातलं काही समजत नाही. म्हणलं बाबा बरं ठीक आहे म्हणजे तुला आशीर्वाद केला. मग आलो इथं मंदिर बाबा आली की अमावस्या पौर्णिमेला मला वासाचा प्रसंग झाला. ते ना असं बरं ठीक आहे मग काय हरकत नाही. इथं झालं होतं मग इथं हवा आली. मंदिरावर झालं होतं का घरी झालं होतं. मग हवा आली ती तिला प्रसंग सांगतो शिरपूरचा.
मग हवाले मग बाबांना सांगितलं आणि बाबा तुला हा माझा भक्त आहे म्हणे याला सांभाळून घे बरं का हो म्हणे बाबा बरं झालं मग माझे वचन पूर्ण झाले बाबांना मानलेलं म्हणा ठीक आहे म्हणे याला तिथं सेवा दे म्हणे आपल्याकडे ठीक आहे नंतर मग बाईला घेऊन गेलो आम्ही आपली यरमाळ बाईला म्हणलं बाई असा असा प्रसंग झाला तुम्ही चला बरं येतं तिथं काय भांडले तर मग गेलो मग त्यानं बी तिथं दत्त मंदिरावर त्यांना हवा आली आणि बाबा आम्ही तुला प्रसाद द्यायला आलो बरोबर बरं ठीक आहे म्हणलं बाबा काय हरकत नाही करू आपण सेवाही करू मग सेवा करता करता आता 3 वर्ष 4 वर्षाची गोष्ट आहे जास्त लांब नाही बाबा आवडमधल्या जायचे होते पिंटेकडं त्याने सांगितलं एका दिवशी त्याने मला फोन करून बोलून घेतलं म्हणे महाराज पूजाला या म्हणलं ठीक आहे मग आलो आम्ही पूजा वगैरे केली दोघांनी आणि मी उद्या आवडमध्ये जाणार म्हणे तुम्ही नैवेद्य आणून दाखवा म्हणलं ठीक आहे आणून दाखवतो काय हरकत नाही मग आलो इथं दुसऱ्या दिवशी द्वादश होत मग आलो नैवेद्य घेऊन नैवेद्य लावता माझं ग्रुप केलं त्यांनी मला सेवा सांगितली त्याच्यानंतर मग सेवा चालू केली. माईकचं आणि मास्टरचं पण मग भगवंत आले साक्षात स्वामी समोर असे जसं फोटो ते तसंच त्याच पद्धतीने लंगोटी वगैरे वाढले आले तेव्हा मी नदीच्या काठावर राहतो आले उभे राहिले म्हणे बाळाचा म्हणलं आता तुम्ही मंदिरात नैवेद्य दाखवणार आता हे बाबा मूर्ती कोण मग काय भानगडे आपलं तर कळत नाही म्हणलं काय असेल पण असू दे म्हणलं काय असो ते आपल्याला दिसतं म्हणलं कोणतरी देवच येते चला म्हणलं आपण मग गेलो त्याने गोडाऊन घेऊन आलं इथपर्यंत आला तळ हातावर आणलं मी तो सोडलं ते 15 वर्षी सोडलं होते तिथं वाटावर सोडलं त्यांनी मला आणि हवं ते तिथं हौदावर उभं केलं थांब म्हणे म्हणलं बाबा हे काय आणलं मला कसं काय काय भानगडे करू तर ते म्हणे एक माता येऊ लागली म्हणे पाहते दर्शन घेते का कसे घाबरते म्हणे आणि तुम्ही म्हणता म्हणे की इथं देव नाही कोणी काय म्हणे ठीक आहे म्हणलं बाबा मी राहतो उभं त्याने मला असं उभं राहिलं इथं बाजूला उभं राहिलो की वाट्याजवळ खाली गोल मोठा आहे ना आपलं त्यावेळेस काही गोल नव्हते छत्र 3 तास वाटर तिला बसले अशी मांडी मारून बघू लागले कोणती माता आली माहिती आहे का दिनकर पाटलाचे घरचे बाई गोदावरीकडे मला आता कोण आता बघू एवढं ऊन आहे मे महिन्याचा महिना होता मी उन्हाळ्याचे दिवस एवढं उन्हामध्ये कोण बाई आले असताना आता काही समजतच नाही आपलं माता येऊ लागले बाबा तर म्हणजे माता येऊ लागले कोण आता असेल बा एवढं उन्हात येणं 12-1 त्या टायमात ती माता आली ती ऋणात असे पाहिजे कोणीतरी बाबा उघडा दिसतो बसलेला आहे तिला वाट्याजवळ तिला आली मग म्हणे ते मला म्हणे माता येते समोर दर्शन म्हणलं घाबरतो म्हणलं बाबा नाही येणार मग असं करता करता त्यांनी काय केलं तिथून उठले ते आणि डायरेक्ट लगे वाट्यावर जाऊन बसले आपण दत्त मंदिराच्या वाट्यावर ती मातेनं असं पाहिलं नेमकं बाबाची दत्त जयंती झाली घेतली ते फोटो वाटत दत्ताचा फोटो आतमध्ये तिने हा आहे म्हणे देव बाबा ती दर्शन घेतलं त्या बाईला हळूहळू चालत आली तेवढं कोणतरी बाबा येतो लागून वाट्यावर बसले तिकडून वाट्यावर होता मग ते गेले दर्शन घेतलं पाहिलं आम्ही तो यांना लवकर पटकन झालं दर्शन बाबाचं पटकन ते देवाने ऐकलं नाही ते घाबरून जायला होते बरं ठीक आहे म्हणलं बाबा म्हणे पाहिलंच ना तू काय कसे लोक घाबरतात ना जेवण देव कसं काय नाही आम्ही आहे नाही काय म्हणलं बरं बाबा आम्ही दर्शन घेतलं बोलून त्यांच्यावर त्याने परत म्हणलं मला इथं उभा पुन्हा त्यांना थोडंसं ही बाई नेमकं सडकवर गेली काय जास्त उंचावर नव्हतं चाललो आम्ही आमचं सावली खाली पडत होतो बरं ठीक आहे म्हणलं मग त्याने मग तिथपर्यंत देवीच्या मंदिरावर सोडलं आणि ते मुक्ती झाली चाललंय ते मग अशी सेवा झाला भगवंत आहे कोण नाही म्हणतो मग आमची जे सेवा आमची इथं चालू झाली मग ते करता करता मग ती देवा बापाची सेवा त्याने आम्हाला कबूल करून घेतलं 3 वर्षातून 3 जाती आमच्या सेवा झाली मंदिरावर म्हणजे ठीक आहे चालेल सेवा जसं सांगतो तुमचं अशी पद्धतीने सेवा चालू झाली जसं तुम्ही सेवा करता तसं तुम्हाला मेवा मिळेल असं बनायचं नाही की देवणी जागा महाराजांना सांगितलं कुठं कोणतं देव दाखवा आम्हाला ही दाखवायची वस्तू नसते जो सेवा करत त्याला आजची सेवा लागते तेव्हा भगवंत पावतात आणि ते दिसतात असं नाही की गुप्त रूपानं ते राहतात घरातली सेवा केली तर असं समजा तुम्ही बाबाजी मंदिरावर मी गेलो आणि मला आशीर्वाद नाही भेटला सगळे ते व्यवस्थित झालेले सर्वांना आशीर्वाद भेटायला आहे बरं का तिची एवढं बोलून माझे 2 शब्द श्री स्वामी श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ. काकांनी जो अनुभव सांगितला देवाच्या बद्दल, आता आपले इथं महान साधू संत येऊन गेले, आपण इथं राहतो, कोणाला कळतं कोणाला नाही कळत, सगळे अज्ञानी आहे. सगळे साधू संत सांगू लागले की या ठिकाणी ही जागा पवित्र झाली, इथं देवाचं वास आहे. पण जो काही कोण अदृश्य रूपाने देव इथं या ठिकाणी अचानक कोण या भक्ताला दर्शन आणि दृष्टी पडतात, ते काही सर्वांना दिसत नाही. आज आजाडीची गोष्ट आहे. झोपडपट्टीवाल्या महिला मंडळाचा त्या दिवशी इथं भजनाचा कार्यक्रम होता आणि भजनाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी आजी दुकानचा अध्याय घेतला होता गोकर्ण महात्म्य घेतला होता ना, गुरुचरित्र गोकर्ण महात्म्याचा अध्याय घेतला आणि पूर्ण आधी सेवा पूर्ण केली. सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण पूर्ण सेवा झाली उद्याच तो म्हणतो, ज्या वेळेस आजीची कुठं होता व्यासपीठावर बसेल होता. व्यासपीठाबद्दल माहिती सांगायची मला की व्यासपीठ हे ज्या ठिकाणी ज्या दिवशी स्थापित झालं त्या दिवशी भगवंताचं तिथं आगमन होत असतं. ते आपल्याला दिसते का? व्यासपीठावर भगवंत बसेल. आम्ही एवढा घाबरतो व्यासपीठाला, कोणत्याही मंडळाजवळ कुठं आम्हाला माहित राहायचं की या ठिकाणी जे बापाचं वास्तव आहे अग्निसारखं कडक आहे. बाबा सगळे इथं बाबा सांगते, सगळे सेवेकरी सांगते पावित्र्य राखा इथं देव बाप्पा आहे. मग व्यासपीठावर बसून आजीने गुरुचरित्राचा अध्याय घेतला. अध्याय पूर्ण झाला. अध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर उद्याच आपण देवीचा गजर केला. ज्या क्षणात देवीचा गजर झाल्याबरोबर माझ्या आईला दृष्टांत झाला. आजीच्या हातावर एकदम ओम नमः शिवायचे चक्र असे गोल गोल, म्हणजे असे अग्निसारखे आजीच्या हातावर भस्मार काढेल आणि त्यात असं तेज प्रकाश असं त्या आईला दृष्टांत झाला. आणि दृष्टांत झाल्याबरोबर त्याला एकदम कापड सुटलं, म्हणजे ती घाबरली की हे काय दिसू लागले, हे तर आधी बसेल होता इथं आणि असं काय दिसू राहिले अग्निसारखं, म्हणून त्या इथं चढायला लागली. कोणाला सांगितलं नाही काही नाही. भजन संपले, त्याचा कार्यक्रम संपला, ते निघून चालल्या. सरा वाटत अशी घाबरत गेली की मला असं का बरं झालं असं. तर हे काय आहे, ही दिव्य शक्ती आहे. आणि जे भक्त सेवा करतात त्यांच्या जवळ भगवंताचा वास आहे, तो दिसत नाही, पण त्या अंतःकरणापासून करते, त्याचा अनुभव त्याचा द्रष्टांत दुसऱ्या भक्ताला ते बापा करून देत असते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. श्री स्वामी समर्थ. नाव कुठवलं तुम्हाला? काय होतं? काही वेगळं वाटतं